श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपालकृष्णाय नमः. श्री नारदादी भागवतेभ्यो नमो नमः. श्रीमद् भागवत महापुराण स्कंध 3 अध्याय 1. उद्धव आणि विदुर यांची भेट. श्री शुक म्हणाले, जी गोष्ट तू विचारलीस तीच. सुखसमृद्धीयुक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयांना विचारली होती. जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते, तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते. राजा परीक्षिताने विचारले, प्रभो, भगवान मैत्रेयांची विदुराशी भेट कोठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला ते आपण मला सांगावे. पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रेयांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल, कारण मैत्रेयांसारख्या साधू शिरोमणींनीही त्याचा आदर केला होता. सूत म्हणाले, राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले, ते ऐका. श्री शुकाचार्य म्हणाले, ज्यावेळी अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्टपुत्रांचे पालन पोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली, तसेच ज्यावेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराणी द्रौपदी हिचे केस भरसभेत दुःशासनाने ओढले, त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षस्थळाला लावलेले केशर वाहून जाऊ लागले. तरीसुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडविले नाही. अन्यायाने द्यूतामध्ये जिंकलेल्या सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितले, परंतु त्याचे वडिलोपार्जित राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिले नाही. महाराज युधिष्ठिराने पाठविल्यामुळे जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृता समान वाटणारे भाषण केले. त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही, कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना. नंतर सल्लामसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावले गेले, तेव्हा सर्व मंत्र्यांत श्रेष्ठ अशा विदुराने राज्यभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावरून त्याला जो सल्ला दिला, त्या सल्ल्याला नीतिशास्त्र जाणणारे लोक विदुरनीती म्हणतात. विदुर म्हणाला, महाराज, आपण अजातशत्रू युधिष्ठिराला त्याच्या राज्याचा हिस्सा देऊन टाका. सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते सहन करीत आहेत. ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता, तो बदला घेण्यासाठी आपल्या छोट्या भावांसह मोठ्या क्रोधाने फुत्कार टाकीत आहे. पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे. ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत. पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत. ज्याचे आपण पुत्र मानून पालन पोषण करीत आहात, त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे. हा श्रीकृष्णांचाच द्वेष करणारा आहे. म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विन्मुख होऊन ऐश्वर्यहीन होऊन लागला आहात. आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दुष्टाचा त्याग करा. साधुजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत, त्याचे हे म्हणणे ऐकून कर्ण, दुःशासन आणि शकुनी सहित दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले
आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला, "अरे, या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलावले? ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रुपक्षाची बाजू घेत आहे. याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या." बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे हे कठोर शब्द आपल्या भावादेखत ऐकून ते शब्द मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंतांच्या मायेची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला. कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवत चरणांनी पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करू लागला, जेथे श्रीहरी अनेक मूर्तिरूपात विराजमान आहेत. जी जी भगवंतांच्या मूर्तींनी सुशोभित अशी तीर्थस्थाने, नगरे, पवित्र वने, पर्वत, लताकुंज, निर्मल पाण्यांनी भरलेल्या नद्या, सरोवरे इत्यादी होते, त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता. ज्याच्यामुळे आप्त आपल्याला ओळखू शकणार नाहीत अशा अवधूत वेशामध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता. तो शरीराला सुशोभित करीत नसे, पवित्र आणि साधे भोजन करी, शुद्ध वृत्तीने जीवननिर्वाह चालवी, प्रत्येक तीर्थात स्नान करी, जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रतांचे पालन करीत असे. अशा प्रकारे भारतवर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या साह्याने महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करू लागले होते. तिथे त्याने आपल्या कौरव बंधूंच्या विनाशाचे वृत्त ऐकले, जे आपापसातील कलहामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते. जसे बांबूंचे जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाक होते. हे ऐकून तो शोक करीत निमूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला. तेथे त्याने त्रित, उशना, मनु, पृथु, अग्नी, असित, वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्ध देवाच्या नावाने प्रसिद्ध अशा 11 तीर्थात स्नान करून संबंधितांना तिलांजली दिली. याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेली भगवान विष्णूंची अनेक मंदिरे होती की ज्या मंदिरांच्या शिखरांवर भगवंतांचे मुख्य आयुध चक्र याचे चिन्ह होते व ज्याच्या केवळ दर्शनानेच श्रीकृष्णांचे स्मरण होत होते अशा मंदिरांचे दर्शन घेतले. तेथून निघून तो धनधान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र, सौवीर, मत्स्य, रुजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुना तटावर येऊन पोचला. तेव्हा तेथे त्याने परम भागवत उद्धवाचे दर्शन घेतले. तो भगवान श्रीकृष्णांचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता. तो पूर्वीचा बृहस्पतींचा शिष्य होता. विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ आलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले.